जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। दामोदर कांबळे सर मंचावर उपस्थित आदरणीय संदीप दामोदर कांबळे सर यांना देखील राज्यस्तरीय शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार इथे प्रदान करण्यात येत आहे। अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल, निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक, एसी कॉन्फरन्स हॉल, विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या। ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 005514 आणि 7057 26 29। कर्जत तालुक्यातील थेरवडे येथील प्राथमिक शिक्षक संदीप कांबळे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार मिळाला आहे। कर्जत तालुक्यातील थेरवडे येथील प्राथमिक शिक्षक संदीप दामोदर कांबळे यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कोल्हापूर येथे राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे। हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर, कवी रोहित शिंगे आणि दीपक चामे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। कर्जत तालुक्यात प्रथमच अशा प्रकारच्या मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे संदीप कांबळे यांचा हा सन्मान तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे। त्यांच्या कार्याने तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले असून त्यांचा ग्रामस्थ, सहकारी, शिक्षक, विद्यार्थी व विविध सामाजिक संस्थांकडून सन्मान करण्यात येत आहे। यामध्ये कर्जत तालुक्यातील थेरवडे येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन गोडसे, याचप्रमाणे गट शिक्षण अधिकारी यासह अनेकांनी त्यांचा सन्मान केला आहे। आपण जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुरस्कार प्राप्त संदीप कांबळे यांच्याशी संवाद साधला आहे। पाहूया काय आहे पुरस्कार आणि कशामुळे हा पुरस्कार संदीप कांबळे यांना मिळाला आहे। नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण एक वेगळा विषय या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। आपल्या कर्जत तालुक्यातील थेरवडी या छोट्याशा गावामधून संदीप दामोदर कांबळे हे शिक्षक आहेत आणि कर्जत तालुक्यातील कुठल्याही व्यक्तीला आजपर्यंत मिळाला नाही अशा पद्धतीचा त्यांना शिक्षक फाउंडेशनद्वारा संचलित असणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र शिक्षक पॅनल हा पुरस्कार या ठिकाणी सेवा सन्मान पुरस्कार कोल्हापूर इथे देण्यात आलेला आहे। आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी आजपर्यंत अनेक उपक्रम राबवले, अनेक विविध काम केलं आणि त्यांच्या या कार्याची दखल घेत अतिशय मानाचा असणारा हा पुरस्कार सेवा सन्मान पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे। आणि या पुरस्काराच्या संदर्भात आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत। सर, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। हा जो तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे सेवा सन्मान पुरस्कार, हा नेमका कशाबद्दल देण्यात आलेला आहे? माझे नाव संदीप दामोदर कांबळे, मी थेरवडीतील रहिवासी असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघवस्ती कोरेगाव या ठिकाणी शाळेला आहे प्राथमिक शिक्षक म्हणून। तर हा पुरस्कार आपण जे वाड्या असतील, तांड्या असतील, जे मुलं असतील या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी जे काम करतो, म्हणजे जे मुलं रेग्युलर शाळेत जातात, ज्यांचे पालक लक्ष देतात, त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काय काम केलं जातं या गोष्टीबद्दल मला मिळालेलं आहे। त्याचं कारण असं होतं की माझ्या शाळेचा पट हा फक्त 11 होता आणि त्यानंतर तो पट मी ऊसतोडीवरची जे मुलं आहेत जे साखर शाळेला अवेलेबल असतात, तर ते फिरताना कधी कधी आमच्या शाळेच्या जवळ एक असं मोकळं पटांगण आहे आणि त्या ठिकाणी बरेच 10 ते 12 मुलं आले होते। तर त्यांचे काही आधार कार्ड नव्हते, काहींचं काय नव्हतं, तरी आम्ही ते सगळं इनरोल करून घेतले आणि बाकीची फॉर्मॅलिटी पूर्ण करून त्यांना 4थी पर्यंत प्रवाहात आणले। त्यानंतर त्यांची जी चुणूक ओळखून त्यांच्यामध्ये एक खिलाडू वृत्ती असतील, रनिंग स्पर्धा असतील, याच्यामुळे ते मुले चांगल्या लेवलने पुढे गेले। आणि त्याच्यानंतर जे मुलं पाठीमागे राहतात यांच्यासाठी मी शाळेत वेळ वाढवून, समजा जर 10:30ला शाळा भरत असेल तर मी सकाळी 8 वाजता जाऊन 2 तास वेगळ्या पद्धतीने त्या मुलांना वेळ दिला आणि मुलं ते प्रगतीच्या दिशेने मला जाणून आल्यामुळं मग मी प्रयत्न केले। तर यासाठी मला शिक्षक पॅनल MSP महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे हा पुरस्कार दिला। 18 मे रोजी काल कोल्हापूरला मला तो मिळालेला आहे। पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे,
काय वाटतं पुरस्कार मिळाला एवढा मोठा शिक्षण क्षेत्रामध्ये आणि खास करून मुलांसाठी काम करताय? पुरस्कार मिळाल्यानंतर एक प्रेरणा मिळतेच, परंतु खरं सांगायचं म्हटलं तर इयत्ता 8वीला असताना अमरनाथ शाळेमध्ये मला एक शिक्षक होते, एकार सर म्हणून. त्यावेळेस त्यांनी एक प्रश्न वर्गात विचारलेला होता. तो प्रश्न असा होता की आपल्यासोबत घरी शुद्ध कोण बोलू शकतं. आणि त्यावेळेस नुकतंच माझं ॲडमिशन होऊन मी पाठीमागं लास्टच्या बेंचवर बसलो होतो आणि सगळ्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यातली काही अगोदरच्या शाळेतली मुलं हुशार होते, त्यांनी एकमेकांचं ऐकून वगैरे किंवा काय असेल ते आई वडील शिकलेले आई वडील असे उत्तर देत चालले होते. मग मला वाटलं पुस्तकच शुद्ध बोलू शकते, मग ते मी सांगून टाकलं पुस्तकं शुद्ध बोलतात. त्यावेळेस त्यांनी मला एक उत्तर दिलं की तुझं नाव काय, तर मी सांगितलं संदीप दामोदर कांबळे. तर त्या सरांचं एक वाक्य होतं, ते मला आयुष्यात कलाटणी देऊन गेलं. ते वाक्य असं होतं, तुझं उत्तर अगदी आंबेडकरांसारखं आलं. आणि म्हणून मला त्यावेळेस असं वाटलं की आपण काही जे केलं, खूप मोठ्या व्यक्तीचं नाव आपल्याला लागलेलं आहे, आपण तिथून पुढं असं वागलं पाहिजे, असं शिकलं पाहिजे, असं केलं पाहिजे. आणि या प्रेरणेतूनच मी 2014 साली ज्यावेळेस माझी इच्छा होती, त्यावेळेस संभाजी गरजे असतील, बाळासाहेब कांबळे असतील, विक्रम कांबळे असतील, यांच्या मदतीने मी गावामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय अशोक जायबा यांच्या मदतीने मी गावात स्थापन केली. आणि माझी तीच इच्छा आहे की जे गोरगरिबाची मुलं असतील यांना कुठेतरी स्टडी सर्कल देऊन हे करून IAS IPS अधिकारी कसे बनतील, आपण शिक्षक राहून मुलांना कसं प्रवाहात आणता येईल आणि सगळ्या मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे सुटापुटात कसं आणता येईल यासाठी मी प्रयत्न करेन. तुम्हाला असं का वाटलं की ग्रामीण भागातील छोट्या मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि खास करून तुमचा कल 1ली ते 4थी ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांकडे असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं? काय नेमकं त्याच्यामध्ये आहे आणि कोणाकडून ही प्रेरणा आपण या ठिकाणी यासाठी घेतलेली आहे? तसं खरं पाहिलं तर जसं कुंभार गाडगं घडवतो, त्यावेळेस ज्यावेळेस तो चिखलाची गाडगं भरवतो त्यावेळेस ते गोल आकार दिल्यानंतर त्याला भाजल्यानंतर ते बदलू शकत नाही. तसं लहान मुलांचं जे मत असतं त्यांना एकदा जर आपण प्रेरणा दिली आणि ती प्रेरणा अशा प्रकारे दिली, जसं चिखलात कमळ उगवतं तसं आपण त्यांना प्रेरणा अशा प्रकारे दिली तर आपण एकटा व्यक्ती काय काय करू शकतो, समाजासाठी काय करू शकत नाही सगळ्या गोष्टी सगळ्या पद्धतीने. पण आपले विद्यार्थी जर सगळ्या पद्धतीने आपण आदर्श घडवले तर आपले जे कार्य आहे ते पूर्ण होऊ शकतं. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य ज्यावेळेस ज्यांनी भारताचं सार्व एकत्र केलं त्यावेळेस आचार्य चाणक्य त्यांना मदत केली. ते शिक्षकांचं ते मला आवडलं आणि ते त्याच्यामधून मी वाचन करताना लक्षात येऊन गेलं माझ्या. म्हणून मी मुलांना जर घडवलं आपण तर एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण क्रांती घडवू शकतो. आणि ती क्रांती आपल्याला अशी घडवायची आहे की जर आपण त्यांना आदर्शवाद घडवायचा असेल तर लहान मुलांना आपण जर शिकवलं तर ते एक वेळेस आईवडिलांचं ऐकत नाहीत पण शिक्षकांना आदर्श म्हणतात. आपण जे त्यांना सांगू ते त्यांना खरं वाटतं असं मला वाटलं. आता आपण पाहिलं की तुम्ही पदवीधर पण आहात, मग आता शिक्षण विभागामध्ये जवळपास तुम्ही 10-15 वर्षांपासून काम करताय, मग तुम्हाला प्रमोशन वगैरे त्याच्यामध्ये मिळालं नाही का? किंवा तसं पाहिलं तर आहे ना, माझ्या आवडीचा दिवस कोणता कोणी विचारलं तर कोणाला बर्थडे वगैरे काय लग्न वगैरे आवडतं, पण माझ्या आवडीचा खरा दिवस असतो तो निकालाचा दिवस. कारण ज्यावेळेस मी 1ली ते 8वीपर्यंत होतो त्यावेळेस निकाल असायचा आणि पास नापासची पद्धत होती, आता ती नाही आहे. परंतु त्यावेळेस ती जी क्युरियोसिटी असायची त्यावेळेस मी पहिलाच यायचो. आणि शिडी देशमुखांचं एक माझ्या वाचनात असं आलं होतं की त्यावेळेस त्यांचा रिझल्ट लागला होता, त्यावेळेस त्यांना मित्रांना विचारलं की निकाल लागला तू निवांत वाटतो, नेमकं काय झालं? तो म्हटला हू इज सेकंड. म्हणजे त्यांना माहिती होतं की मी फर्स्ट आहे. म्हणून निकालाचा दिवस प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा असला पाहिजे आणि आपलं यश चांगलं आलं पाहिजे यासाठी आपण वर्षभर काम केलं पाहिजे. आणि याच पद्धतीने मी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा महत्त्वाचा दिवस निकालाचाच असला पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यात शाळेचे निकाल असतील, नोकरीचे निकाल असतील, सगळेच निकालासाठी कसं यश चांगलं मिळेल या पद्धतीने प्रेरणा देऊन काम करत असतो. आणि राहिला विषय प्रमोशनचा आणि या गोष्टीचा, तर जितकी मुलं लहान असतील, मला म्हणजे जसं फुलांमध्ये आपल्याला खेळायला लागलेलं आवडतं तसं मला मुलांमध्ये राहायला आवडतं. कारण ते निरागस असतात. आपण त्यांना कधी कधी बोललो हे तुझं चुकतं ते तर दुसऱ्या सकाळी उठून गुड मॉर्निंग सर म्हणतात. असा क्लेश मोठ्या मुलांमध्ये राहत नाही आणि ते जे सुख आहे ते मला वाटतं अवर्णनीय आहे. तुमचं आता पुढचं स्वप्न नेमकं काय आहे? ह्या क्षेत्रामध्ये आणखी काय काय करू इच्छिता? तुमचं स्वप्न काय? माझं स्वप्न असं आहे की शिक्षक ही अखंडित चालणारी प्रोसेस आहे आणि मी महात्मा फुलेंना मानतो, सत्यवादी चालतो. जरी त्रास काय होत असतील तरी आपल्याला जे खरं आहे त्या गोष्टीकडे जायचं आहे आणि आपल्याला जे तळागाळातील मुलं असतील त्या मुलांपर्यंत पोचणं, लायब्ररीमार्फत, पुस्तकामार्फत ज्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्यांच्या अपूर्ण असतील मग, परंतु आता आपल्याला काय करता येईल की 1ली ते 4थीपर्यंतची मुलं आहेत तर ज्या शाळामध्ये ज्यांचं हस्ताक्षर असेल किंवा दुसरं निबंध स्पर्धा असेल, आपण त्यासाठी आता मला या पुरस्कारामार्फत 21,000ची रकमेमार्फत काय ज्या गोष्टी होत्या त्यातनं मी 50% डिस्काउंटने
मराठी आणि इंग्लिशचे छोटे छोटे पुस्तक आणले आहे. त्याच्यामध्ये अक्षर ओळख असेल ही मी मुलांना वाटणार आणि त्यांची तयारी करून घेऊन त्याचा फॉलोअप घेणार. म्हणजे ते फक्त माझ्या शाळेमध्ये करणार, गावातल्या शाळेमध्ये करणार, जिथं जिथं वाटतं त्याचे मी परमिशननुसार ती करणार. किंवा तुम्ही ही जी वाटचाल केली आहे याच्यामध्ये कोणाचा सहभाग आहे, कोणाचा तुम्हाला पाठबळ आहे किंवा खऱ्या अर्थानं प्रेरणा ते लोक आपल्याला येतात जेणेकरून आपल्याला असं काम करता येईल असं वाटतं? तसं पाहिलं तर प्रेरणा हे आईवडील हे आहेत आणि आमच्या गावातील गव्हर्नर कॉन्ट्रॅक्टर मोहन तात्या गोडसे हे आहेत. कारण ज्यावेळेस मी लायब्ररी काढली त्यावेळेस ते आवर्जून त्या ठिकाणी आले आणि मला म्हटले, मला ह्या शाळेतलं काही जास्त कळत नाही, मी पैसे भरपूर कमवले, परंतु जीवनामध्ये काय जर करायचं असेल तर त्यासाठी मला काहीतरी करता येईल तर मी तुला मदत करतो. आणि त्यांनी माझा विश्वास टाकला आणि मला म्हटले, तुला पैसे लागतील, पुस्तक लागतील, काय लागतील, पण आपल्याला गावामध्ये म्हणजे राजकारण बाजूला ठेवून आपल्या गावामध्ये जर काही हिताची गोष्ट होत असेल तर मला असं वाटतं की तू ते करू शकतो. म्हणून त्यांनी मला मदत केली, स्पॉन्सर केलं आणि त्यांच्यासाठी मी धन्यवाद म्हणतो. त्यांनी मला मदत केली. आपण या ठिकाणी पाहिले की थेरवडीसारख्या छोट्याशा गावामध्ये शिक्षण घेतलेले संदीप दामोदर कांबळे यांचं स्वप्न मात्र निश्चितच एवढं मोठं आहे की चिखलाच्या गोळ्याला जशा पद्धतीने आकार देऊन त्याला देवत्व दिलं जातं तसं ह्या लहान मुलांना घडवण्याचं स्वप्न त्यांनी आपल्या उराशी बाळगली आणि त्यांच्या या स्वप्नाची दखल घेतच त्यांना शिक्षक फाउंडेशनद्वारा या ठिकाणी राज्यस्तरीय असा सेवा सन्मान पुरस्कार दिलेला आहे. कोल्हापूर इथं हा सन्मान त्यांना देण्यात आला आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याशी हा पुरस्कार का मिळाला आणि अशा पद्धतीचे अनेक अवलिये आपल्या या कर्जतसारख्या ठिकाणी आहेत आणि ही खऱ्या अर्थानं आपल्यासाठी सर्वांना आदर्श आहेत. अशाच एका आदर्श व्यक्तिमत्वाशी आपण या ठिकाणी आज संवाद साधलेला आहे. धन्यवाद. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.